मामा भरणे आहेत. सर, काय सांगाल, एकूणच कर्जमाफीची अंमलबजावणी जी होती ती विधान परिषदेच्या निवडणुका होत्या म्हणून बाकी होती, आता ती हळूहळू टप्प्याने सुरू झालेली. 30 जून पूर्वी माझ्या बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल आणि ती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाईल. एकूण आता किती शेतकरी यामध्ये लाभदायक असतील? आता साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होईल आणि साधारणतः 36,000 कोटी रुपये यासाठी रक्कम लागेल. यामध्ये अजूनही बच्चू कडू हे आंदोलनावरती ठाम आहेत, त्यांच्या काही मागण्या आहेत या संपूर्ण बच्चू कडूंचा सुद्धा सल्ला घेतला जाईल, त्यातनं मार्ग एकत्रित चर्चा केली जाईल आणि यातनं मार्ग काढला जाईल. एकूण याची जी 50,000ची जी आपण मुदत हे ठेवलेली आहे रक्कम, एक प्रोत्साहन निधी म्हणून, मग ती वाढवली जाईल का? ती मागणी पूर्ण होऊ शकते? त्या मदतीच्या बाबतीत मी तुम्हाला मागाशी म्हटलं ना, आता उपसमितीमध्ये आमची एकदा बैठक होईल आणि त्यातनं योग्य तो निर्णय घेईल. परंतु एवढं सांगतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं समाधान केलं जाईल. तर अशा प्रकारे जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं समाधान केलं जाईल, अशा प्रकारे दत्ता भरणे यांनी एक आश्वासन दिलेलं आहे. पाहण्यासारखं असेल ही शेतीची जी कर्जमाफी होते ती आता त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने टप्प्याटप्प्यामध्ये होते.